एनडीआरएफ पथक तातडीने महाडमध्ये दाखल। सध्या सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्याला देखील झोडपलंय। अतिवृष्टी काळातील सुरक्षात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे एक पथक मंगळवार 27 मे 2025 रोजी तातडीने महाड शहरात दाखल झालंय। महाडचे तहसीलदार महेश चितोळे यांनी या पथकाची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। सध्या राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यानं आणि गेले 4 दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे दरवर्षी जून महिन्यात दाखल होणाऱ्या या पथकाला शासनानं सुरक्षिततेच्या कारणास्तव मे महिन्याच्या शेवटलाच पाचारण केल्याचं महाड तहसीलदार महेश चितोळे यांनी याविषयी बोलताना सांगितलं। निरीक्षक जालेंदर फुंडे यांच्या नेतृत्वाखाली एकूण 23 जणांचे हे पथक महाड शहरातील माता रमाई विहार इथं आलं असून त्यांच्या ताफ्यात 4 IRB बोट, 2 स्कुबा डायव्हिंग संच यासह बचावात्मक अन्य साहित्य उपलब्ध आहे। सध्या या पथकाद्वारे महाड पोलादपूर तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्र परिसराची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांमार्फत देण्यात आली आहे। सध्या स्थितीमध्ये आता लवकरच म्हणजे मे महिन्यातच नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने जे अतिवृष्टी होत आहे, मागच्या 2-3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे। महाड तालुक्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे। त्या अनुषंगाने दरवर्षी जे टीम आपल्या इथं येतेच, पण यावर्षी लवकरच म्हणजे काल दिनांक 27 रोजी एनडीआरएफची टीम महाडमध्ये दाखल झालेली आहे। पूर्ण जिल्ह्यात जर आपण 2 दिवसापूर्वीचा आकडा पाहिला तर मुरुड असेल किंवा मसाळा असेल या ठिकाणी 370 350च्या वर पाऊस झालेला आहे। तर अशा या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामना करण्यासाठी एनडीआरएफची एकूण 23 जवानांची तुकडी महाडमध्ये दाखल झालेली आहे। ही जी तुकडी आहे ती सध्या इथं महाडमध्ये वास्तव्याला असणार आहे। महाड असेल, पोलादपूर असेल किंवा जिल्ह्यातील कुठेही हे असेल त्या ठिकाणी त्यांना वेळ प्रसंगानुसार तिथं पाठवलं जाईल। सद्यस्थितीत आपल्या महाडमध्ये जे दरडप्रवण गावं जास्त मोठ्या प्रमाणावरती आहेत किंवा काही जे पूरग्रस्त गावं आहेत त्या ठिकाणी त्याची माहिती घेणे, जिथे जिथं दरडप्रवण भाग आहे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांना त्यांचं सेन्सिटायझेशन करणे, यासाठी या एनडीआरएफचं आपण जे आहे व्हिजिट त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।